नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। गेले 2 दिवस आपण दापोली फिरायला आलो आहोत आणि दापोलीतील फिरण्याचे ठिकाणी हा व्हिडिओ आपण बनवला आहे। त्यातील केशवराज मंदिर याचा एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणत आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातील सौंदर्य तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करेन। तसेच कोकणातील माणसाच्या उपजीविकेचे साधन असलेले पर्यटन तुम्ही पाहू शकता। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। निसर्ग सौंदर्य लाभलेले श्री केशवराज मंदिर म्हणजेच भगवान विष्णूचे हे मंदिर दापोलीतील आसूद गावात आहे। नारळ पोफळीच्या गर्द झाडीचे सृष्टी सौंदर्य बघत आपण साधारण 50 पायऱ्या उतरून एका ओढ्याजवळ येतो। वर्षाच्या 12ही महिने या ओढ्याला पाणी असते। आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा एक फोटोशूट तिथे चालू होतं। स्वच्छ निकळ आणि थंडगार पाणी या ओढ्यातून वाहताना पाहून एक वेगळ्या सृष्टी सौंदर्याची जाणीव झाली। साधारण 200 ते 250 पायऱ्या चढून या मंदिरापर्यंत पोहोचता येते। सुट्टीचे दिवस असल्यामुळे खूप सारे पर्यटकांची इथे गर्दी जमली होती। तुम्ही पाहू शकता सर्व पर्यटक इथे या सृष्टी सौंदर्याचा आनंद घेतात। निसर्ग सौंदर्य पाहत पाहत 250 पायऱ्या चढून कधी मंदिराजवळ आलो हे आम्हाला कळलंच नाही। विस्तीर्ण अशा नारळ पोफळींच्या झाडांच्या मध्ये हे मंदिर वसलेले आहे। हे मंदिर पाहण्यासाठी एक महिलांचा ग्रुप तिथे आलेला होता। त्या तिकडे भजन करत होत्या। ते भजन ऐकून एकदम प्रसन्न वाटले। इथे एका काळ्या दगडातील गोमुख आहे। त्यातून सतत 12 महिने पाणी वाहत असते। स्वच्छगार पाणी वरून डोंगरातून एक झरा वाहतो। तेच पाणी गोमुखातून वाहत राहते। मंदिरातील काळ्या दगडाची केशवराजांची मूर्ती तुम्ही पाहू शकता। सुंदर लाकडी मंडप या मंदिरात आहे। तिथे नेहमीच गारवा असतो। मंदिरातून बाहेर आल्यावर समोरच या काकी थंड पेय विकत होत्या। झऱ्यातून येणाऱ्या पाण्यापासून त्यांनी कोकम सरबत, लिंबू सरबत आणि कैरी पन्ने बनवले होते। आम्ही इथलं लिंबू सरबत पिऊन आमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो। मंदिराकडून परतीचा प्रवास करताना एक वयस्कर काका काकी इथे दिसले। ते मोदक, कोकम सरबत आणि कोकणी मेवा यांची विक्री करत होते। इथे बसून आम्ही गरम गरम मोदक आणि कोकम सरबताचा आस्वाद घेतला। तुम्ही नक्की इथे कोकम सरबत प्या, तुम्हाला आवडेल। आणि वाटेतून जाताना या काकांच्या दुकानातून नक्की काहीतरी घेऊन या काकांच्या उद्योगाला हातभार लावा। कोकणातील पर्यटनामुळे खूप साऱ्या लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार प्राप्त होत आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने काही ना काही खरेदी करून छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन द्यावे हीच एक नम्र विनंती। आजच्या केशवराज मंदिराच्या प्रवासात कोकणातील खूप असं सृष्टी सौंदर्य अनुभवायला मिळालं। तसेच गावातील माणसाचे पर्यटनावर अवलंबून असलेले छोटेखानी उद्योग पाहायला मिळाले। आता वेळ झालीये तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।